नमस्कार. नाईट मेडिटेशनमध्ये मी अलका शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, रात्रीची वेळ अशी असते की या स्थितीमध्ये काहीही हो, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक असो, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अगदी खोलवर उतरते. त्यासाठी झोपण्या अगोदर आपण आपल्या मनातील सर्व कचरा साफ करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपली बॉडी अतिशय रिलॅक्स होते आणि कोणत्याही गोष्टीवर उपचार करायला तयार होते. चला तर मग आपण ह्या ध्यानाला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही आराम खुर्चीचा वापर करा किंवा मॅटवरती झोपूही शकता. आरामात बसा किंवा झोपा आणि पूर्णपणे आपलं शरीर कम्फर्टेबल किंवा रिलॅक्स सोडा. आपले डोळे अलगद बंद करा आणि 3 दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. श्वास सोडताना रिलॅक्स 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 असा अनुभव घ्या. पुन्हा श्वास भरून घ्या 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 आणि होल्ड करा आणि हळूवार आपली बॉडी रिलॅक्स करा. हळूवार श्वास सोडा आणि दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा. हळूवार सोडा. पुन्हा एक वेळ श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. आता आपण आपलं संपूर्ण शरीर अतिशय शिथिल सोडा आणि आराम करा. मनातल्या मनात आपल्या संपूर्ण शरीराचं अवलोकन करा आणि आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे तणाव आहे त्याचा शोध घ्या. जेव्हा आपण आपलं लक्ष आपल्या ताणाच्या ठिकाणी घेऊन जाल तेव्हा आपलं शरीर शिथिल होत जाईल आणि आपल्या शरीरातील तणावाच्या टेन्शनच्या गाठी मोकळ्या होतील. अतिशय साक्षी भावाने आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तणाव आहे त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करा. हा आपल्या कमरेचा भाग असू शकतो, मानेचा भाग असू शकतो किंवा पाठीचा सुद्धा भाग असू शकतो. आपली संपूर्ण चेतना आपल्या शरीरावर लावा आणि आपलं शरीर हळूहळू शिथिल होत चाललं आहे,
शिथिल होत चालला आहे. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंतच्या सर्व पेशी अतिशय रिलॅक्स झाल्या आहेत. रिलॅक्स झाल्या आहेत. तुमचं मन रिलॅक्स आणि मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये जात आहे. खोलवर खोलवर आणि खोलवर जात आहे. आता आपल्या श्वासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. आपला श्वास आत कसा जातोय, बाहेर कसा येतोय, याकडे पूर्णपणे लक्ष द्या. फक्त आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत जाताना आपल्या नाकामध्ये थंड हवा जाणवत आहे आणि श्वास बाहेर येताना आपल्या ओठावरती गरम हवा जाणवत आहे. याचा अनुभव घ्या. आता आपण हे बघायचं आहे की आज दिवसभर आपल्यासोबत काय चांगलं घडलं. 3 अशा घटना आठवा की ज्या आपल्यासोबत खूप चांगल्या झाल्या आहेत. उदाहरणार्थ, आज आपल्या बॉसने आपलं भरभरून कौतुक केलं असेल, किंवा आपला एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण हिचा अचानक फोन आला असेल. आपलं तिच्याशी खूप चांगलं संभाषण झालं असेल आणि तुम्ही आज खूप आनंदी आहात. अशा कोणत्याही 3 घटनांची मनापासून आठवण करा की ज्यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ इच्छिता की त्या घटनांवर आपलं मन फोकस करत आहे. आपलं हृदय भरून येत आहे. आता आपल्यामध्ये खूप चांगल्या संवेदना आणि चांगल्या भावना तयार होऊ लागल्या आहेत. तुम्ही त्या घटनांचा आनंद घेत आहात. खूप आनंद घेत आहात. एन्जॉय धिस सिच्युएशन. आता आपण असं बघायचं आहे की आज दिवसभर आपल्यासोबत वाईट काय घडलंय. कुणी आपल्याला हर्ट केलं की कुणी आपल्या अपेक्षांविरुद्ध कार्य केलं. त्याचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा आणि अगदी मनापासून त्याला माफ करून टाका. त्यांच्याजवळ जेवढे ज्ञान आहे त्याच पद्धतीने त्यांच्या ज्ञानाच्या योग्यतेप्रमाणे बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकजण त्यांच्या चेतनेप्रमाणे कार्य करत असते. एक मुंगी भिंतीवर चढू शकते
परंतु पर्वतावर मात्र चढू शकत नाही. बस हीच गोष्ट लक्षात ठेवून आपण अशा लोकांना किंवा अशा घटनांना माफ करून टाका. ते यासाठी नाही की ती यासाठी पात्र आहे. पण ते यासाठी की तुम्ही शांतीचे पात्र आहात. हां, होऊ शकतं की तुम्ही माझ्यासाठी वाईट केलं असेल किंवा माझ्या अपेक्षांविरुद्ध कार्य केलं असेल, परंतु मी तुम्हाला क्षमा करू इच्छिते, क्षमा करू इच्छितो. माझी तुम्हाला क्षमा करण्याची मनभरून इच्छा आहे. आता तुम्ही अतिशय शांत आहात आणि या शांततेमध्ये काही अफर्मेशन माझ्यासोबत बोलायच्या आहेत. आता मी एकदम डीप निद्रावस्थेत जात आहे असं फील करा. आणि या निद्रेसोबत तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक कोशिका, कण ना कण ऊर्जावान होत जाईल, अतिशय ऊर्जावान होत जाईल. या गाढ अवस्थेमध्ये तुमच्या शरीरातील कण ना कण शक्तीने परिपूर्ण होत जाईल. आपल्यातील सर्व शक्ती पुन्हा चार्ज होऊ लागतील आणि दुसऱ्या दिवशी आपण या शक्तीमुळे दुप्पट वेगाने कार्य करू लागाल. माझ्यामध्ये प्रेमाचा सागर आहे. उद्यापासून मला कुणीही काही म्हणू दे, पण मी सदैव हसत हसत आणि आनंदाने व प्रसन्नतेने उत्तर देईल. आणि मी माझ्या कार्यामध्ये अतिशय दक्ष बनत आहे, दक्ष बनत आहे. मी माझ्या कार्यामध्ये दक्ष बनत आहे. मी काहीही करू शकते. यस, मी काहीही करू शकते. यस 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 यस, मी काहीही करू शकते. आता आपण हे व्हिज्युअलाइज करा की आपल्याला उद्या असं कोणतं अर्जंट काम आहे की ते करायचं आहे. अशा 3 कामांची लिस्ट बनवा. मग ते काहीही असू शकते. मग ते पुस्तक वाचन असू दे, एखादा व्हिडिओ बनवणं असू दे, एखादा
लेख लिहिणं असू दे किंवा प्रेझेंटेशन प्रॅक्टिस असू दे, काहीही असो, तुमच्या ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील त्यांना महत्त्व देऊन आजच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खोलवर रजिस्टर होऊ द्या की त्या कामाला उद्या कोणत्याही प्रकारचं टाळण्याचं कारण मिळणार नाही. अशा 3 महत्त्वाच्या गोष्टींना सातत्याने वारंवार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रुजवत राहा, रजिस्टर करा. आणि आता आपण परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्हाला आज नवीन दिवस दाखवला. त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझं शरीर स्वस्थ आहे ह्यासाठी धन्यवाद. मला आज भोजन मिळालं, मी तृप्त झाले यासाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या ईश्वरा, धन्यवाद माझ्या परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. अशाच झोपेत गुरंदळलेल्या अवस्थेमध्ये उद्याच्या कार्याबद्दल ध्यान करत करत झोपी जा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.